स्ट्रायकिंगला बॅटर पाहायला मिळतोय अन्वी स्पोर्ट मुसाने विशाल, नॉन स्ट्राईकला ऋषी. पहिला बॉल घाई करा, सामन्याला विलंब नकोय कारण यापुढे अजूनही 2 सामने खेळवायचे आहेत. स्पीडअप मॅच. जय श्रीराम गौरापूर वर्सेस विनिंग टीम. नेक्स्ट मॅच असेल आणि या सामन्यामध्ये कोण जिंकणार? वाट गेम प्लॅनिंग आणि पंचांचा इशारा थर्ड अंपायर. बॅट हवेत राहिली, आउट, विकेट. बरोबर पंचांसाठी तर टाळ्या वाजवा जोरदार. बरोबर परफेक्ट जजमेंट क्रुशर मोमेंटला या ठिकाणी. समीर ठाकरे पंच आहेत. बरोबर त्यांनी थर्ड अंपायरची डिमांड केली. पहिलाच बॉल होता आणि थर्ड अंपायर विशाल ठाकरे यांनी निर्णय घोषित केलाय की विकेट, रनआउटची विकेट जाते. आदेश मागच्या मॅच मध्ये ज्याने अफलातून बॅटिंग केली होती, 3 षटकार 2 चौकार, हार्ड हिटर. आदेश 7वी मैदानाच्या आतमध्ये येताना बॅट ज्या पद्धतीनं घासत नेली असती तर विकेट वाचली असती. बघूया या ठिकाणी पाहू शकता आपण गोलंदाज तयार. हा मिरर समोरचा जो मंडप आहे फार्म हाऊसच्या दिशेनं, लाल गाडी स्कूटी व्हाईट कलरची आहे, त्या समोर लाल गाडी आहे, ती मिरर खाली करा आरसा. ती लहान मुलं येलो टी शर्ट उभी आहेत. क्षितिज, हा दोन्ही पण ओके. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वर योगेश पाटील. नवी बॅटर आदेश 7वी बॅटिंग स्टान्स वर. ओव्हर नंबर 1 चा दुसरा बॉल. कोण जाणार सेमीफायनल या मॅच मध्ये विनिंग होऊन? अपीलचा प्रयत्न जरूर आहे. एक धाव कव्हर केली लेग बायच्या स्वरूपामध्ये. पंच शशांक ठाकरे, समीर ठाकरे पंचाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. धाव फलक जर पाहिला आपण तर 1 वर 2 बॉल 1 धाव. व्हॉट अ मॅच. आज टफ क्रिकेट पाहायला मिळेल. SP बिलोई संघाला पराभूत केलं GV स्पोर्ट्स उपवंडे टीमनं आणि क्वालिफाय मॅच पर्यंत त्यांना बाय मिळते. अंतिम सामना ते आजच्या स्पर्धेतील खेळतील. बाईक्स सांभाळून चालवायच्या, जे वायर सांभाळायचे आहेत. एकंदरीत पाहिलं आपण तर डॉट बॉल. सामना रंगतदार. चुरस्ता मॅच मध्ये स्विच हिट शॉट खेळलाय. थर्ड मॅनला बॉल मात्र निघतोय. की धाव मिळतील? अडवेल का तर नाही. सीमा पार चौकार. बाउंड्री लाईन वरचा एक स्टायलिश इशारा. उन्हात तान्हामध्ये बाउंड्री लाईनमनची भूमिका पार पाडतात. त्यांना मात्र सलाम असेल, सॅल्यूट असेल, आभार असतील त्यांचे. ही मेहनत आणि अभिमान गावाचा आहे. गावाची स्पर्धा ही चांगली स्पर्धा झाली पाहिजे. प्रत्येक जबाबदारी गावकऱ्याची हे पाळतं शेतकर. नाईस बॉल. या ठिकाणी चांगल्या बॉलवर चांगला फटका जरूर आहे. चेंडू मात्र ऑन साईडला जरूर येतोय. अलॉंग द कार्पेट एकदा मिळते. दुसरा प्रयत्न थ्रो केलाय. कलेक्शन होतंय. दया है ना, परंतु विशाल पोहोचतायत. धावसंख्या फटकार 2चा आकडा वाढताना स्कोर टोटल बनतोय 7 धावा. बॉलचा खेळ झालाय. पहिल्या ओव्हर मधील चेंडूचा खेळ. 5 बॉल 7 धावा. पहिल्या बॉलवर विकेट, दुसऱ्या बॉलवर सिंगल, त्यानंतर डॉट, त्यानंतर चौकार, त्यानंतर 2 धावा, 7 धावा. अंतिम बॉल. चांगलं मैदान असल्यानंतर मोठा संघ कोणताही सांगू शकत नाहीयेत, कारण गोलाकृती ग्राउंड आहे.
मेहनतीचं क्रिकेट या मैदानात होऊ शकतंय. आज कोण विजयी होईल मीही सांगू शकत नाहीये आणि कोण जिंकणार कुणालाच सांगता येणार नाही. या पालघर ग्रामीण मधील टॉपचं मैदान आहे. नंबर 1, 2, 3 देण्यापेक्षा टॉप या शब्दाला खूप मोठं मान आहे. टॉप क्लासचं मैदान म्हणायला हरकत नाहीये. गोलाकृती मैदान, सुपर्ब. आणि ते पाहिलं आपण तर डॉट बॉल निर्धाव चेंडू. दया यांनी मात्र निर्धाव चेंडू हाताळलेला आहे. कारण जे जे खेळाडू मैदानात उतरले तेव्हा त्यांनी म्हटलं वा व्हेरी नाईस या ग्राउंडला. काय स्टंपिंग आहे. सुपर्ब गेम प्लॅनिंग. 40 प्लसचे दोन्ही खेळाडू गेम केली विकेटची. आदेश सातवी बॅक टू डगआउट. खेळ संपलाय आदेश सातवीचा या डीजे. आदेश बाद झाला तर राजेश सातवी परतला. एक सातवी गेला, दुसरा सातवी आला. सामना चुरशीचा म्हणावा लागेल. ज्या पद्धतीनं योगेशनं खूप चांगली बॉलिंग केली त्याच्या पावलावर पाऊल ठेवताना एक चांगले विकेट किपर बॉलरमध्ये कॉम्बिनेशनवाली विकेट दुसरी मात्र काढली गेली स्टंपिंगची. स्कोर आहे धावपळकर 11, 8 बॉल. 4 बॉल अजूनही शिल्लक राहत आहेत. किती मोठे फटके राजेश सातवीच्या बॅटमध्ये येतील या 4 ओव्हरमध्ये. षटक नंबर 2 पाहत आहेत. बॉल ट्रॅव्हल होतोय बॉल नंबर 3. घेऊन जाताना मिस्टर दया. प्रिशा 11 किरली गोलंदाज. कव्हर ड्राईव्हचा क्लास फटका आहे. चेंडूला मात्र या ठिकाणी दिशा दिली. गॅप काढण्या प्रयत्न यशस्वी होतोय. चेंडू जातोय खेळाडू कक्षाला सलामी देताना. सीमारेषा पार चौकार. धावा 4. खरं तर बघितलं आपण तर गौरापूर, सुपोंडे, मुसारणे हे संघ वेटिंगला होते या स्पर्धेमध्ये आणि वेटिंगला राहून आता टॉपला आलेले आहेत. म्हणजे काहीतरी वेगळं अभिजात क्रीडा मंडळ ट्रॉफीमध्ये होत आहे. स्विच हिट. राजेश सातवीचा ब्रँडेड पहिला रिव्हर्स स्वीप षटकार या स्पर्धेने ठोकला कोणी तर राजेश सातवी. अन्वी 11 मुसारने ब्रँड. थँक्यू. राजेश सातवीला जगताप मैदानामध्ये सीझन 2 WPL खेळताना रिव्हर्स स्वीप मारताना मी पाहिलं होतं. त्यानंतर कधीच रिव्हर्स स्वीप खेळला नाही. तो आत्ता खेळलेला आहे. श्रीमलाई चॅम्पियन मध्ये खेळला होता रिव्हर्स स्वीप. ती आज आठवण करून दिलेली आहे रिव्हर्स स्वीप षटकाराची. व्हॉट अ बॅटिंग यार. चांगली बॉलिंग. त्याच मैदानात 5 बॉल 5 विकेट. सर्वात महत्वाचं 5चे 5 क्लीन बोल्डच्या विकेट घेतल्या होत्या. मिस्टर दया ते बॉलिंग करतायत. जगताप मैदान सीझन 2. आणि या ठिकाणी पाहतायत लास्ट बॉल. ओहो व्हाट अ शॉट. राजेश सातवी पुन्हा एकदा इतिहास दाखवून देतोय. षटकार. टॉप क्लास मैदान, टॉप क्लास क्रिकेट या डीजे. थँक्यू डीजे. काय आज घडते पहा. जे संघ या अभिजा क्रीडा मंडळ 91 ट्रॉफी एक गाव एक तिन्ही दिवस संघांना संधी वाडा टेनिसला. हे 3 संघ वेटिंगला होते. गौरापूर संघ, सुपोंडे संघ आणि मुसाने संघ. आणि तेच 3 संघ 12 मध्ये टॉपला आलेले आहेत आजच्या पहिल्याच दिवशी. म्हणजे नशिबाचा कौल दिला, मेहनतीची दात. हे मैदान चांगलं आहे. इथे जो मेहनत करील त्याला मात्र दात देतं मैदान. रंगरूप बदलते खेळपट्टी. घामाचं क्रिकेट दाखवावं लागेल. घाम गाळावा लागेल. अभिजात क्रीडा मंडळाची ट्रॉफी एक मानाची ट्रॉफी आहे. जेव्हा करतात ना तेव्हा आयोजन आधी ठसक्यात करतात
अगदी अवघ्या महाराष्ट्रासमोर एक वेगळं क्रिकेट, वेगळं नियोजन, सूत्रधारिता, हे अभिजात क्रीडा मंडळ 80 शेतकऱ्यांची छाप आहे. अध्यक्ष प्रवीणजी ठाकरे अँड कंपनी, पूर्ण कमिटी. फुलरेंचा बॉल, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये बघितलं आपण तर अगदी पॉईंट पासून थोडं पुढे अगदी 5व्या स्लीप झोनमध्ये, 4थ्या स्लीप झोनमध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केले दयांना. 40 प्लसचे 2च खेळाडू खेळतात. प्रिशा 11 किरळ टीम मध्ये योगेश पाटील आणि दयेश ठाकरे. मिश्रामिक स्ट्रोक, हवेमध्ये बॉल, यंगस्टर, प्रयत्न, रनआउटला संधी आहे आणि इथे ती सुद्धा गवळली गेली आहे. तरुण सडसत रक्त, स्पीड घेतलाच नाही. कॅच घेताना स्लो आले. कॅच सुटल्यानंतर बॉल सुटला. रनआउटला संधी होती, तीही गमावली. 2 चान्स एका कॅचवर होते. स्कोर मात्र या ठिकाणी पोहोचतोय 30 धाबा. फर्स्ट इनिंग बॅटिंग करतायत. टॉस जिंकल्यानंतर अक्षयनं बॅटिंग घेतली आणि धाबा 30 आहेत. तिसरं षटक. ओ माय गॉड, बनवला षटकार राजेश सातवीच्या बॅटमध्ये मिड विकेट डीप पडणं. आणि या ठिकाणी थँक्यू डिजे. नो बॉल. बॅट्समनला रिव्ह्यू आहे या ठिकाणी आणि तो पहिला रिव्ह्यू या ठिकाणी घेतायत. जर सक्सेस झाला तर रिव्ह्यू कंटिन्यू राहील, अनसक्सेस झाला तर रिव्ह्यू गमावला जाईल पहिल्या इनिंग मधील. हाईटचा नो बॉल चेक केला जातोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. भोगिया गोलंदाज तयार मिस्टर रोशन. सुरेख मध्ये साईडला मात्र बॉल येतो. एक धाव कव्हर झाली, दुसऱ्याचा प्रयत्न नाहीये. सिंगल. पुन्हा एकदा इथे थ्रो. विकेट किपर कडे बॉल. योगेश मात्र कलेक्शन केलं विकेट किपर. स्कोर बनतोय 37, 37 धावा. तिसऱ्या षटकातील 2 बॉल बाकी राहत आहेत. 4 चेंडूचा खेळ झालाय. 8 बॉल शिल्लक आहेत. स्कोर चांगला आहे. रोखेल का मिस्टर सागर रोशन? हवेमध्ये बॉल, बॅकअप येईल का? तर इथे बाउंड्री अडवली. योग्य निर्णय फिल्डरनं घेतलाय. बाउंड्री अडवली आहे. प्रेझेन्स ऑफ माइंड फिल्डिंग. कॅच घ्यावं की चौकार अडवावा, त्यातपूर्वी निर्णय घेतला की मला बाउंड्री अडवायची आहे. कॅच दूर आहे, होईल की नाही माहीत नाही, आणि बरोबर निश्चयाने ठाम राहिला. चौकार अडवलाय. तर फलक मात्र पोचतोय 39, 39 धावा. रोशनचा तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल. अंतिम बॉलवर प्रहार केलाय. बराच वेळ हवेत कॅच पकडलीये. विशालच्या पारीचा अंत. विशालचा संपलाय खेळ.
अन्वी इलियर मुसानीला धक्का बसतो. विकेट नंबर 3. 18 बॉल आणि धावसंख्या फलकावर 39 वर 3. या डिझे स्पीडअप करा. 3 ओव्हर संपलेली आहेत. 2 या ठिकाणी पाहता आपण ज्या पद्धतीने पहिल्या 2 ओव्हरला धावा पाहिल्या तर एकंदरीत 17 धावा 11 त्याच्यानंतर 16 अशा एकंदरीत 27 धावा आल्या. तिसऱ्या ओव्हरला 12 धावा ज्या आल्या ना, चांगली बॉलिंग केली रोशननं. धावसंख्या पोहोचली ती 39 वर. आता शेवटच्या षटकामध्ये ज्या धावा येतील त्या धावा खऱ्या अर्थानं फायटिंग की हाय स्कोरिंग मॅच होईल या दर्शवणाऱ्या आहेत. राजेश सात्विक क्रीजवर आहे. त्याच्या साथीला आल्यात मिस्टर सागर. दोन्ही हार्ड हिटर आहेत, प्रतिभा संपन्न खेळाडू आहेत. पण तेवढंच बॉलिंग अटॅक करेल गोलंदाज प्रतीक यंगस्टर. ऑन साइडला बॉल अलॉंग द कार्पेट येताना पाहायला मिळतो. एक धाव कव्हर झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. राजेश सात्विक स्ट्राईक घेतोय आणि विकेट या ठिकाणी सॅक्रिफाईस केली जाते मिस्टर सागर यांची. विकेट नंबर 4. सुप्रसिद्ध ॲडव्होकेट मिस्टर डेंगाणे वकील साहेब यांचं आगमन झालंय. वकील डेंगाणे सर, आपल्याला अभिजात क्रीडा मंडळ 80 शेतकऱ्यांची विनंती आहे. डेंगाणे साहेब आपण व्यासपीठावर यायचे. ॲडव्होकेट मिस्टर डेंगाणे सर, वेलकम स्टेज. पाच बॉल शिल्लक राहत आहेत. लाईव्ह स्पर्धा ठाणे पालघर जिल्ह्यातील महाराष्ट्रातील अनेक प्रेक्षक पाहत आहेत. टेनिसवर प्रेम करणारे क्रिकेटर. अभिजात क्रीडा मंडळ ट्रॉफी आणि इथे पाहिलं आपण डॉट बॉल. नवीन नवीन गोलंदाज वाडा टेनिसमध्ये पाहायला मिळत आहेत. त्यांच्या प्रगतीचं क्रिकेट पाहायला मिळतं. न्यू बॉलर समोर खेळणं एक मजा असते क्रिकेटमध्ये. राजेश सात्वी या ठिकाणी स्वीप शॉट खेळायला प्रयत्न केलाय. जरूर क्षेत्ररक्षक बॉलवर येतो. बॅकवर्ड स्क्वेअर डीपकडे थ्रो करतोय. पुन्हा राजेश सात्वी स्ट्राईक लावतोय. विकेट सॅक्रिफाईसच्या भूमिकेमध्ये पुन्हा एकदा बॅटर राजेश सात्वीला स्ट्राईकवर आणण्याकरिता आपल्या विकेटचं पतन करतायत. ॲडव्होकेट डेंगाणे सर यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत. कैलासजी ठाकरे यांना विनंती करतोय की आपण माननीय ॲडव्होकेट डेंगाणे सरांचा सन्मान या स्पर्धेतील खेळाडूंकरिता, पाणी व्यवस्था कॅप्टन करिता कैलासजी ठाकरे यांच्या माध्यमातून आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते डेंगाणे ॲडव्होकेट सुप्रसिद्ध नामांकित वकील यांचा सन्मान होतोय. तीन बॉल शिल्लक राहत आहेत. चौथ्या ओव्हरचे स्कोर झालाय 41. 41 धावा ठोकलेले आहेत. चौथा बॉल डॉट. 4 बॉल मध्ये धावा किती आल्या? फक्त 2 धावा. बघा, युवा नवीन गोलंदाज प्रतीक आपली छाप टाकतोय. 2 बॉल शिल्लक. राजेश सात्वीच्या बॅटमधनं तडाखा, लांब षटकार. धावा 6. थँक्यू. स्कोर झालेला आहे 47. 47 धावा. सुपर मॅच. शेवटचा बॉल शिल्लक राहतोय. तिसऱ्या ओव्हरमध्ये धावसंख्या थांबवली. चौथ्या षटकात प्रयत्न केला. दुसऱ्या षटकामध्ये 16, 11, 16, 12 आतापर्यंत रन रेट 3 ओव्हरमध्ये. चौथ्या षटकातील अंतिम बॉल. 5 बॉलमध्ये धावा फक्त खर्च केलेत 8. एक स्ट्रोक आणि सीमा पार. शेवटच्या 2 बॉलला 10 धावा राजेश सात्वीने कव्हर करून दाखवल्या आणि स्कोर मात्र वाढतोय. 51 धावा. शेवटच्या 2 बॉलमध्ये 10 धावा आलेल्या आहेत. 51 धावा झालेल्या आहेत. विजयासाठी 52 धावांचं लक्ष समोर आहे. 24 बॉल. संघर्ष मोठा. अभिजात क्रीडा मंडळ ट्रॉफीचा धमाका. पात्र एकत्र या डीजे.
चला फिल्डिंगला बघाई करा. राजस्थान चौरस्ता या मॅचची लागली कुतूर वाढलेला आहे. 52 धावा फायटिंग टोटल मजबूत आहे. ओपनिंग जोडी पार्टनरशिप 25 ते 30 धावांची पहिल्या 2 ओव्हरला होईल का त्यावर समीकरण पुढच्या 2 षटकात राहील. पहिल्या ओव्हरला 12 ते 13 धावांचा रन रेट येणं. बॅटर का येत नाहीयेत, वेळ लावू नका, ओपनिंग जोडी पाठवा. राहुल पाटील आणि हर्षल ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते. प्रिशा 11 किरेवली. राहुल पाटीलची बॅटिंग आजचा मात्र प्रेक्षकांना सावली क्रिएशन यूट्यूबवर लाईव्हवर पाहायची आहे. तर राजा सातवीचं काय गणित विशाल यांचं गेम प्लॅनिंग असेल या मॅचमध्ये ते सुद्धा पाहिलं जाईल. ही खूप रंगतदार मॅच होईल कारण जिंकणं खूप गरजेचं आहे. दिवसभराची मेहनत लागलेली आहे आणि मैदान खूप चांगलं क्षेत्ररक्षणासाठी आहे. चांगल्या कॅचेस या मैदानात झालेल्या आहेत. चांगल्या धावा रोखल्या गेलेल्या आहेत. क्षेत्ररक्षकांना न्याय देणारं मैदान. ऑल इज वेल 100 नंबरी आणि 24 कॅरेट सोनं असं मैदान आहे. मैदानाचे मालक यांचा शुभस्थ मैदानाचं उद्घाटन आणि त्यांचा सन्मान होताना पाहिला आपण. पूलचा प्रयत्न जरूर केलाय. एक धाव त्यावर मिळते. स्ट्राईक रोटेट केली जाते. 51 धावा समोर असतील ते 23 बॉल. एक धाव आलेली आहे. आता 51 करायचे आहेत 23 बॉल मध्ये. व्हॉट अ मॅच. विशाल बॉलिंग मार्कवर तयार. क्लास कव्हर ड्राईव्ह. राहुल पाटीलची बॅटिंग पाहायची तर मग पहा. पहिला चौकार कव्हर ड्राईव्हचा क्लास. प्रिशा 11 किरोली ब्रँड मिस्टर राहुल पाटील चौकार. यस दिजे. मिळाली संधी. सिंगल धावा घेतल्या, डबल घेतल्या. त्याच पद्धतीनं तोडीस तो टक्कर देताना राहुल पाटील किरोलीकर. आणि इथे मात्र फटका फसलाय. बरोबर क्षेत्ररक्षक तैनात केला होता विशालनं आणि राहुल पाटीलचा फटका फसलेला. बॅकफूट पंच पॉइंटच्या कव्हरच्या दिशेनं ठोकणं गरजेचं होतं आणि इथे मात्र सॉफ्ट हँडचा वापर केलाय. बाद या डिझाईन. आणि आता मात्र पाहिला आपण न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. बॅटर्स नेम प्रतीक. न्यू बॅटर प्रतीक स्ट्राईक एंडला तयार. व्हॉट अ कॅच. दुसरा धक्का किरोली टीमला. 52 धावांचं लक्ष असताना दुसरा गडी गारद. पहिल्याच ओव्हरला 2 धक्के पहिल्या 4 बॉलला. धावा 5 असताना या डिझे.
थँक्यू. जे पारितोषिक पॉकेट या ठिकाणी भरलेलं आहे सकाळच्या पहिल्या मॅचपासनं षटकार हॅट्रिक अभिनय पाटीलला 3360 रुपये मिळवले. विकेट हॅट्रिकसाठी 3360 रुपये आहेत. सिक्युरिटी 360 प्रोपोरायटर राहुल ठाकरे. 360 सिक्युरिटी प्रोपोरायटर राहुल ठाकरे यांचं बक्षीस स्कोर. रोहन ठाकरे सॉरी. राहुल बाद झाला, त्यानंतर दुसरी विकेट गेली लगेचच. प्रतीक बाद झाले. 2 धक्के बसलेले आहेत. व्हॉट अ मॅच. विशाल बॉलिंग मार्कवर एक फिरकी गोलंदाज. बॉलला टर्न करणं क्षमता असलेला बॉलर आहे. न्यू बॅटर मैदानात मिस्टर योगेश पाटील. हा या ठिकाणी पाहिलं आपण तर चांगलं क्षेत्ररक्षण. इथे एक धाव जरूर मिळते. एकेरीने फार काही तुम्ही लक्षाकडे वाटचाल करणार नाही. धावता धाव फलक राहील. सरासरी कव्हर करण्यासाठी एक धाव सुद्धा महत्त्वाचे असेल, कारण परिस्थितीनुसार काळ ओळखून क्रिकेट खेळणं हे सुद्धा कॉम्पिटिशनचाच एक भाग आहे. विकेट 2 गेलेले आहेत. बॉल झाले आतापर्यंत 5 बॉलमध्ये धावा आलेल्या आहेत त्या 6. 52 धावांचं लक्ष आहे. एखादा मोठा फटका आला तर नक्की 10+ रन रेट येऊ शकेल. डॉट करेल का विशाल. यावेळेस बॉल फिरवला नाही तर लोअर फुलटॉट टाकलेला आहे. 1 रन मिळते. दुसरा प्रयत्न विकेट किपरकडे थ्रो. राजेश सातवीकडे येताना 2 धावा कंप्लीट. पंचांचा इशारा येतो या ठिकाणी. ओव्हर चेंज. ओव्हर समाप्त. आणि इथे पाहता आपण रन रेट आला किती. पहिल्या ओव्हरला 2 गडी गारद 8 धावा. 52 धावांचं लक्ष समोर आहे. प्रिशा 11 किरवली जिंकणार की अन्वी 11 मुसारने. जय श्रीराम. गौरापूर आपण तयार राहायचंय. आजच्या दिवसातील सेमी फायनल विजय संघ वर्सेस गौरापूर या डीजे. बघूया दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण येतोय. अभिजात क्रीडा मंडळ 80 दुसरा दिवस. कुठले संघ असतील तुमच्यापर्यंत माहिती मी जरूर पोहोचवेन. स्लोवर डिलिव्हरी आणि त्यावर वाईट बॉल. दिशा भरकटली गेलीये. संतुलन बिघडलं आणि मोबदला धावांचा वाईट बॉलचा 1 मिळाला. 1 रन वाढेल. स्कोर बनतोय स्कोर कार्डवर 9 धावा. गोलंदाज अक्षय जाधव. अक्षय भोईर. भीमाचा बंदा बॉलिंग मार्कवर आहे. हार्ड हिटर समोर. डॉट बॉल. यावेळेस तसं काही घडलं नाही. बॉल अगदी लेंथ लाईन सुपर पाहायला मिळाली. अक्षय भोईर कप्तान आहेत आणि कर्णधारला साजेशी कामगिरी करायला सुरुवात केली आहे. हे षटक खूप निर्णायक आहे, महत्वाचं ते जाणतायत. पुन्हा एकदा तेवढा जोर नाहीये. शॉटमध्ये पॉवर नव्हती. सॉफ्ट हँडचा वापर झाला. 1 धाव मिळते. धावसंख्या 10. आकडा फळकावर लागतोय. ओव्हर नंबर पाहता आपण 2. 4 बॉल शिल्लक राहत आहेत. 8 बॉल धावा 10. बघूया सामना रंगतदार. यावेळेस पाहिला आपण जर सुरेख स्ट्रोक आपला खेळलाय. कॉलिंग नाहीये. तू की मी की तू. बाउंड्री अडवणार कोण. तोपर्यंत चेंडू फरार. आला चौकार. 4. या बॉन्डीनं सरासरी आणली. धावसंख्या 14. व्हॉट अ मॅच. 3 बॉल शिल्लक राहत आहेत. 9 बॉल मध्ये 14 धावा आल्यात. 52 करायचे आहेत. रन रेट यायला सुरुवात. चेंज ऑफ पेस. डॉट बॉल. निर्धाव चेंडू. बॅटर मात्र बीट झाले मिस्टर हर्षल.
हर्षलला 4ही षटकांपर्यंत खेळायचे मॅच बनवायची असेल तर, पण खेळताना चौकार षटकारी ठोकायचे आहेत, अन्यथा भारी होईल मॅच अंतिम ओव्हरला. रन रेट थांबला तर गोलंदाज तयार. काय घडली या बॉलवर? हा बॉल वाईड बॉल. बॅटरही ठोकत नाही आणि गोलंदाज यावेळेस मात्र दिशा भरकटतोय. वाईट बॉल. धावसंख्या फलकावर 1 पुढे वधावताना स्कोर कार्ड जर पाहिला आपण तर 15 धावा फलकावर आहेत. 52 धावा करायच्या आहेत. सामना या ठिकाणी गौरापूरला कोण जाणार सामोरे? किरवलीकर जिंकून जाणार की मुसानेकर? हा निश्चित करणारा सामना आहे. शेवटी वैतागून त्रासून कंटाळून रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न हर्षलनं केलेला बॅटरनं. हैराण परेशान बेहाल. डॉट वर डॉट. अंतिम बॉल दुसऱ्या ओव्हरचा. खूप चांगली बॉलिंग अक्षय भोईरनं केलेली कर्णधारानं. क्लीन बोल्ड. हैराण झाला, परेशान झाला. आता दांडी गुल झालेली आहे. आयुष्यमान भव आता मात्र नाहीये. या ठिकाणी मात्र बॅक टू डगआउट. दांडीच गुल करून टाकली. लाईफ लाईन कापून टाकली. या डीजे 12 बॉल आणि विजयासाठी धावांची गरज आहे. 37 धावा. आता टार्गेट मोठं झालंय. दुसरं षटक अगदी सुरेख पडलं. 2 बॉल डॉट, एका बॉलवर विकेट, त्यामुळे रन रेट वाढलाय. गोलंदाज बॉलिंग मार्कवर तिसऱ्या षटकासाठी ऋषी, ज्यानं आधीच्या सामन्यामध्ये खूप चांगली कामगिरी केली होती. मिडल ऑर्डरला बॉलिंग करणारा जिगरबाज गोलंदाज आहे. पण समोरचा फलंदाज योगेश पाटील. योगेश पाटीलला माहिती आहे 1-2 षटकार या मॅच ऑन मध्ये फाईट मध्ये आणू शकतात. ते 2 बिग स्ट्रोक लावले. रन रेट 12 धावा 2 बॉलला आल्या तर मॅच पुढे रन रेटला सोपी होईल. काय घडेल? आणि पहिला तडाखा. चेंडू सीमा पार. योगेश पाटील, प्रिशा 11 किरोली ब्रँड, षटकार. व्हॉट अ शॉट. डीप लॉंग ऑफ वरनं 6 धावा. आणि या षटकाराने स्कोर वाढतोय, फुलतोय, मोठा होतोय. 21-21 या आकड्यावर. षटकार बसला, धावा 21 बनल्या. पुढच्या बॉलवर काय किस्सा आहे? मुसाने की खिरवली? फाईट. एक तेरी एक मेरी. क्रिकेटमध्ये खूप चांगली कॉम्पिटिशनची मॅच. षटकार ठोकतो योगेश पाटील, डॉट करतो ऋषी. बॉल झाले 2. 4 बॉल शिल्लक. कॉम्पिटिशन पुन्हा एकदा त्याच तोडीस तोड. 50-50 चान्स. व्हॉट अ मॅच. अभिजात ट्रॉफी, अभिजात क्रीडा मंडळ 80. बॉल अचानक क्रॉस फिरलेला आहे. थर्ड मॅनला चेंडू माता निघालाय. डीपला, सीमा पार. बॉल अडवताना फिल्डर बॉला सकट बाहेर. सीमा पार 4. थँक्यू. धावसंख्या झालेली आहे 52 करताना आतापर्यंत 25 झालेली आहे. 27 धावा करायच्या आहेत 9 बॉल मध्ये. म्हणजे पुढच्या 2 बॉल मध्ये 2 स्ट्रोक बिग ब्लो ठोकावे लागतील तर मॅच सोपी राहील. अन्यथा दबाव कायम. यॉर्कर, योग्य टप्पा, अगदी खोलो टप्पा. फुल लेनचा चेंडू निवडला ऋषीनं. त्यावर एक सिंगल कव्हर केली आहे आणि स्ट्राईक मात्र रोटेट केली मिस्टर योगेश पाटीलनं सागर यांना. या जोडीवर प्रिशा 11 करलीचं दमदार इनिंगचं स्वरूप राहील. पार्टनरशिपची पॉवर या मॅचला कुठे घेऊन जाईल योगेश पाटील आणि मिस्टर सागर. हा बॉल महत्वाचा या मॅच मध्ये.
महत्वाचा चेंडू डॉट टाकले. आता दबाव येतोय. दबाव म्हणजेच प्रेशर वाढतंय, कारण षटकार पहिल्या बॉलवर, त्यानंतर डॉट चौकार बसला, पुन्हा वाटतं मॅच बनेल, त्यानंतर पुढचे 2 बॉल एकच धावाली, हा बॉल डॉट झाला. आता अंतिम बॉल, 7 बॉल 26 धावा. षटकार आला तर 20 राहतील, डॉट केला तर 26 राहतील. काय घडेल? षटकार ठोकायचा जे किर्लीकरांना, डॉट करायचंय मुसारनेकरांना. संघर्ष मोठा. 7 बॉल 26 आणि ते हवेत बॉल आहे. जरूर कॅच पकडलीये. आता 6 चेंडू आणि 26 धावांचं मोठं लक्ष. प्रिशा 11 किर्लीकरांनी इतिहास रचला या बॉलवर विकेट काढून. परंतु क्रिकेटचा खेळ अजून बाकी आहे. पात्र एकत्र अभिजात क्रीडा मंडळ ट्रॉफी 2025चा थरार या डिझे. सावली क्रिएशन यूट्यूब लाईव्ह स्पर्धा आणि आज सावली हरेश पालवी यांचा वाढदिवस आहे. स्वतः सावली ब्रँडच्या सावलीचा आज वाढदिवस आहे. अभिजात क्रीडा मंडळकडनं कुमारी सावळी यांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. तुम्ही वाडा टेनिस, महाराष्ट्र टेनिस, इंडिया टेनिस मोठ्या स्पर्धा लाईव्ह कव्हरेज करता. डॉट बॉल निर्धाव चेंडू जातोय. व्हॉट अ मॅच. 26 धावा 5 बॉल. राजेश सातवी बिंदास बॉलिंग करतायत, मॅच खेचून घेत आहेत, परंतु अजूनही मॅच आहे. 5 बॉल 26, 5 चेंडूत 5 षटकार येऊही शकतात. एनिथिंग हॅपनिंग इन क्रिकेट. बाउंड्री जाईल की अडवली जाईल. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न नाहीये. औपचारिकता शिल्लक. औपचारिकता अजूनही म्हणता येणार नाही. 4 बॉल 25 झालेले आहेत. 4 बॉल 23 झालेले आहेत. क्रिकेट आहे. राहुल आहिरेने ठोकल्या होत्या. निरोळीचं मैदान. 4 बॉल 25 धावा. लगातार षटकार 5. गोलंदाज तयार. राजा सातवी. हवेमध्ये बॉल. या ठिकाणी चांगली फिल्डिंग. अंदाज बांधून परफेक्ट जजमेंट बॉलला फील्ड केले. कोकणत झोन मध्ये वाईडी मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे मिस्टर ऋषी. यंगस्टर जेव्हा चांगला खेळ करतील ना, तेव्हा सातत्यानं गावाचं नाव मोठं होईल. की नवीन खेळाडू कोणता, प्रेक्षकांना नवीन खेळाडू पाहण्याची इच्छा असते. त्या स्वरूपामध्ये क्रिकेट मात्र अन्वी इलेन मुसानेकर घेऊन आलेत. किरवलीकर. व्हॉट अ कॅच. धनंजय स्पोर्टला हरवलं किरवलीनं. किरवली टीमला हरवत आहेत मुसानेकर. हे कॉम्पिटिशनचं क्रिकेट. अगदी या हंगामामध्ये ही स्पर्धा मात्र खूप चर्चेत यादगार राहील. आजचा दिवस अभिजात क्रीडा मंडळ. जे संघ वेटिंग लिस्टला होते ते संघ टॉप 3 मध्ये संघर्ष करतायत. गौरापूर, सुपोंडे, मुसारने. जे वेटिंगला होते तेच मात्र संघर्षाला राहिले आणि जे वेटिंगला नव्हते ते हरून घरी बसून लाईव्ह सावली क्रिएशन मॅच पाहत आहेत. व्हॉट अ क्रिकेट. मिस्टामिंग स्ट्रोक. हवेमध्ये बॉल. बघा काहीतरी वेगळं घडतंय या अभिजात क्रीडा ट्रॉफी मध्ये. हातातून कॅच सुटतोय, बॉल स्टंप कडे निघून जातोय आणि बॅट्समन सुद्धा धावत जातोय की रनआउटची विकेट जाऊ नये. रेडीला गौरापूर टीम टॉस साठी लगेच या टॉस बॉक्स मध्ये पोहोचा. कॅप्टन मुसारने, अन्वी 11 कॅप्टन अक्षय. आणि यावेळेस बॉल जातोय सीमा रेषेकडे, औपचारिकतेकडे. कर्णधार पाठवा गौरापूर टीम. जय श्रीराम. आणि सामनावीर ठरतो राजेश सातवी, मॅन ऑफ द मॅच. चला या कॅप्टन अक्षय. मॅन ऑफ द मॅच देतील ॲडव्होकेट डेंगाणे साहेब यांच्या शुभ हस्ते. टॉस केला जात आहे. एका बाजूला अन्वी 11 मुसाने कॅप्टन, दुसऱ्या बाजूला जय श्रीराम गौरापूर.